जनतेच्या कामावरनं नाही आहेत, जनताची नाही आहेत, जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत. ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये पालकमंत्री कोण बनणार, कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरनं जर सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय. बरं, हे स्थगिती कोणाच्या हट्टापोटी दिलेली आहे? तर एक असे आहेत त्याच्यात ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने, मला माहित नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत, एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय, पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं काही मार्ग नाही, त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय. ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो. खरं तर जर टायर जाळून, रस्ता रोको करून, जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पदं मिळाली असतील तर हे चुकीचं आहे. अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. हा हावरटपणा काही बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत, मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो, जनतेचं पण ऐकत नाही, एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल, पण जनतेचं ऐकायचं नाही, की कोणासमोर झुकायचं नाही, असे मुख्यमंत्री एवढं संख्याबळ ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे, हा एक प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना, पण त्यांनी आता सहन केलेली आहे. पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे. आणि ह्या रुसवे फुगवे, ही नाराजी कितपत चालू देणार, आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करा. दुसरी गोष्ट,